तेलंगणा एक राज्य जे की प्रगतीपथावर आहे. अर्थातच तेलंगणामधल्या प्रगतीसाठी जे लोक झटत आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. याच तेलंगणामध्ये 1980 साली एका व्यक्तीचा जन्म झाला. नाव वेंकण्णा. म्हणतात ना, तो विधाता प्रत्येकाला काही ना काही कला देऊन पाठवतो. माणसाचा जन्म देताना तो नक्की असा काहीतरी विचार करतो. तसाच या वेंकण्णाच्या बाबतीत त्या विधात्याने त्याला भरभरून कला दिली. कोणती? तो एक महान चित्रकार व्हावा अशी त्या विधात्याची मर्जी, आणि म्हणून त्याला चित्रकला दिली. चित्रकलेचं बाळकडू गिरवत गिरवत हा वेंकण्णा लहानाचा मोठा झाला. तसं पाहिलं तर जास्त वय नाही आहे त्याचं. 1980चा जन्म म्हणजे 45व्या वर्षाचा तो आहे. महान चित्रकार बनला. MS युनिव्हर्सिटी बरोडा इथं शिक्षण झालेला हा एक महान चित्रकार, ज्याची नेहमी बऱ्याचशा कलादालनामध्ये प्रदर्शन भरवली जातात. असंच काहीसं एक चित्रकलेचं प्रदर्शन, त्यांनी दाखवलेलं चित्रकलेतलं प्रावीण्य, त्यांनी काढलेली काही चित्र, मस्कारा कलादालन, कुलाबा, अलिबाग कुलाबा आपल्याला माहीत असेल. कुलाबा हे तसं पाहिलं तर एक इतिहासकालीन सुप्रसिद्ध छोटंसं शहर आहे म्हटलं तरी चालेल. कारण कुलाब्याला असलेला किल्ला, ज्याला कुलाबा फोर्ट म्हणून ओळखलं जातं, तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. त्यानंतर त्याचं बांधकाम पूर्ण केलं छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि छत्रपतींच्या काळातल्या आपल्या आरमाराचं ते एक मोक्याचं ठिकाण अशी ज्या किल्ल्याची प्रसिद्धी आहे, त्या कुलाबा नगरीमधल्या मस्कारा कलादालन, तसं पाहिलं तर प्रसिद्ध हे कलादालन, तिथं आपल्या या वेंकण्णा महाशयांचं काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन भरलं. एखादा चित्रकार एखाद्या ठिकाणी आपल्या सादर केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवतो. ही गोष्ट तशी काही फारशी व्हिडिओ बनवून सांगण्यासारखी नाही आहे. सर्रास चालू असतं. बॉम्बेला जी आर्ट गॅलरी आहे तिथं अनेक चित्रकारांची प्रदर्शनं भरत असतात. मी स्वतःसुद्धा असे कार्यक्रम आयोजित करायचो. सोलापूर शहरात शुभ्रा आर्ट गॅलरी म्हणून एक वास्तू होती आमच्याकडे. त्या ठिकाणी मी एका वॉटर पेंटिंगमध्ये एक्सपर्ट असलेला माझा एक मित्र, त्याचं प्रदर्शन भरवलं होतं. त्याचं ऑर्गनायझेशन, त्या फंक्शनचं निवेदन आणि प्रदर्शन सुरू होतं 8 दिवस. तोपर्यंत त्या मित्राच्या सोबत मी होतोच. त्यामुळं नक्की कला प्रदर्शन कसं भरवलं जातं, कोणत्या चित्रांचं भरवलं गेलं पाहिजे, या बाबतीत थोडाफार, अगदी थोडाफार तरी माझा अभ्यास नक्की आहे. जी काही कला आपल्याला देवाने दिली आहे, भरभरून दिली आहे, त्या कलेचा आपण आपल्या डोक्यातील मेंदू वापरून सुयोग्यपणे समाजहितासाठी काही वापर करतो का, हा प्रश्न त्या त्या कलाकारांनी स्वतःला विचारायचा असतो. आता मी इतकं उपरोधात्मक या वेंकण्णा यांच्या प्रदर्शनाविषयी का बोलतोय? कारण मी एक हिंदू आहे. येस, आय एम प्राऊड ऑफ माय हिंदुइझम. मला मी हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे. गर्व से कहता हूँ कि मैं एक हिंदू हूँ. आणि म्हणूनच या वेंकण्णाने केलेली कृती मला प्रचंड खटकली आहे.
या कुलाब्याच्या मस्करा कला दालनात न जाणो आता त्या कला प्रदर्शन चालू झालं होतं का नाही, किती लोकांनी पाहिलं, परंतु एक जागृत हिंदू त्यांनी या व्यंकण्णाच्या विरुद्ध FIR नोंदवलं. अर्थातच ते प्रदर्शन सक्सीड झालं नाही. काय केलं होतं या व्यंकण्णांनी? आता हा व्यंकण्णा त्याच्या नावावरनं या तेलंगणातला जात धर्म कळण्या इतका मी काय हुशार नाही. तो कोणत्या का जाती धर्माचा असेना, पण एक गोष्ट मला खटकते की आमच्या हिंदू धर्मातल्या देवीदेवतांची नग्न चित्र काढणारा MF हुसेन हा पण एक महान चित्रकार होता. का ही घाणेरडी मनोवृत्ती का बरं तुमच्या मेंदूमध्ये? सडलेला आहे का मेंदू? का फक्त चित्रकलेपुरता चालतो मेंदू? असा खडास सवाल आज ते MF हुसेन बहुतेक नाही आहेत, त्यांच्या आत्म्याला विचारतो मी. तोच प्रश्न आज मी या 45 वर्षी असं काहीतरी कृत्य करणाऱ्या व्यंकण्णाला विचारतो. अहो, तुमच्याकडं कला देवाने दिली आहे, तुम्ही कलाकार आहात, महान चित्रकार आहात, नक्कीच सन्मान आहे तुमच्या कलेचा, पण तुम्ही असं काही वागला आहात की त्या देवाने चुकीच्या माणसाकडं चुकीची कला दिली, अशा निष्कर्षाला आम्ही पोहोचलो आहेत. आणि नशीब की हिंदू हा सोशिक आहे, तो सहन करतो आहे. कुठंही जो आत्ता आपण उद्रेक बघितला कानपूरच्या घटनेनंतर, तशा पद्धतीने हिंदू संघटित होतच नाही. म्हणून तुमच्यासारख्या लोकांचं फावतं असंही मला आवर्जून म्हणावंसं वाटतं झोपलेल्या हिंदूंसाठी. एक फक्त अधिव्याख्याता, म्हणजेच वकिली क्षेत्रातला अधिव्याख्याता म्हणजे सरकारी वकील, त्याला ही गोष्ट खटकल्यावर त्याने एकट्याने जाऊन डेअरिंग केलं FIR द्यायची. का तर व्यंकण्णांनी आपल्या काली मातेचं जे रौद्र रूप आहे त्याची विटंबना होईल असं चित्र काढलं. आपण ज्या भोलेनाथांची पूजा करतो, आपण ज्या शंकरावरती भरोसा ठेवतो, ब्रह्मा विष्णू महेश, यातलं हे महेशाचं जे रूप आहे ते शंकराचं रूप आहे, त्याला आपण मनोभावे पूजतो. महादेवाच्या पिंडीला आपण दर सोमवारी जिथं जिथं म्हणून महादेवाची पिंड तिथं जाण्याचा, दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. ही आपली हिंदू धर्मीयांची आस्था आहे. हे आपली प्रचंड मोठी आस्थेची प्रतीक आहेत. काली देवी, कालीमाता आणि शंकर या दोन्ही देवांची या व्यंकण्णा जे काय त्याचं नाव आहे ते, यांनी नग्न चित्र काढली आणि काढून ती खूप विचित्र प्रकारे काढलेली चित्र आहेत. ती शब्दात मला वर्णन पण करणं योग्य वाटत नाही आहे, पण त्यांनी पूर्ण आपल्या या आस्थेच्या प्रतीकांची एक प्रकारे विटंबना केली आहे. एका चित्रामध्ये त्यांनी कालीमाता शंकराच्या अंगावर नाचते आहे आणि दोघांची रूपं नग्न आहेत असंही दाखवलं आहे. म्हणजे आमच्या देवी देवतांची नग्न चित्र, शिल्प बनवणं, चित्र काढणं, हा काय तुम्हाला म्हणजे पोरखेळ वाटतो का? या गोष्टींचा उद्रेक काही होत नाही, हिंदू संघटित होत नाही, याचा अर्थ कोणीही यावं त्याला टपली मारून जावं असा झाला आहे का काय? असा मनात विचार येतो, शंका येते. कारण असंघटितपणा लाजिरवाणी गोष्ट आहे ना, प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहे. आय लव मोहम्मद यावरून कानपूरमध्ये जे काही झालं, बरेलीमध्ये जे काही झालं, त्याचे पडसाद त्वरेने पूर्ण देशभर उमटतात. करोडो स्टिकर्स छापली जातात, करोडो बॅनर्स छापली जातात, करोडो पोस्टर्स छापली जातात आणि मोहीम राबवली जाते. अहो, किती धर्मावरती प्रेम आहे, किती आपण ज्या अल्लाला मानतो, त्या मोहम्मद पैगंबरांना मानतो, त्यांच्याविषयी किती उच्च कोटीची आस्था आहे. पैगंबरांवरचं प्रेम दाखवण्यासाठी ही मोहीम असेल तर त्या मोहिमेचं मी स्वागत करतो.
पण हेच धमकावण्यासाठी जर असेल की हम लोग इतने इकट्ठा होते एक इशारे पे, असं सांगून जर या देशवासियांना धमकावणं असेल, हेतू धमकावण्याचा असेल, तर मी त्याच्या विरुद्ध आहे. कुठल्याही भक्तिभावाचा ॲक्च्युली प्रपोगंडा कोणत्याही धर्माने करायलाच नको आहे. आता ह्या कानपूरच्या घटनेनंतर मुंब्रासारख्या ठिकाणी, मुंब्रा मुस्लिम बहुल छोटंसं जंक्शन आहे, गाव आहे, ठाणे जिल्ह्यात येतं. सर्वांना माहीत आहे तिथे मुस्लिमची संख्या खूप मोठी आहे. या मुंब्र्यामध्ये पण ते पडसाद उमटले. तिथंसुद्धा आय लव्ह यू मोहम्मद, आय लव्ह मोहम्मदच्या बरोबर आय लव्ह महादेव टू, अशा पद्धतीने एक छोटंसं आंदोलन झालं. वास्तविक पाहता कोणत्याही धर्माने आपल्या धर्माचं, आपल्या आस्थेचं इतक्या मोठ्या प्रमाणात मॉब जमवून प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही आहे. घटनेने दिलेले अधिकार कुठेतरी थोडे वेगळ्या पद्धतीने वापरून दहशत निर्माण करायची, असा हेतू कोणत्याही धर्माच्या मनात आला नाही पाहिजे. आणि एखाद्या धर्माच्या आस्थेच्या प्रतीकांची आपण कशा पद्धतीने विटंबना करतो, त्यावेळेस स्वतःचा मेंदू आपण गहाण ठेवला होता का, अशी लोकांना संशय येण्यासारखी पण प्रवृत्ती तुमच्या मनात यायला नाही पाहिजे. त्यातल्या त्यात ह्या तेलंगणाचा हा जो चित्रकार आहे व्यंकण्णा, याच्यासाठी मी हे वाक्य वापरतो आहे. हिंदू धर्मियांचं आस्थेचं प्रतीक आहे शिवशंकर, हिंदू धर्माच्या आस्थेचं प्रतीक आहे कालीमाता देवी. या देवी देवतांचं तुम्ही नग्न स्वरूपातली चित्र काढता आणि अतिशय विचित्र अवस्थेतली चित्र काढता, ज्या अवस्थेतली चित्र सामान्य माणसांची काढताना सुद्धा कदाचित माणूस लाजेल. तेव्हा या महान चित्रकाराला तशी त्याच्या मनाची किंवा जनाची सुद्धा लाज वाटली नाही आणि त्याने त्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यासाठी अभय मस्कारा नावाची व्यक्ती त्याला सहकार्य करते. या मस्कारा कलादालनात अनेक प्रकारची प्रदर्शनं त्या कलादालनात भरतात. कुलाब्याला नेहमी चर्चेत असलेलं हे कलादालन आहे. एखाद्या कलाकाराला वाव देण्यासाठी, जागा देण्यासाठी तुम्ही माफक दरामध्ये तत्पर असता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन नक्की करू आम्ही. पण तुम्ही अशा गोष्टींनासुद्धा जर सपोर्ट करत असाल, कलादालन उपलब्ध करून देत असाल, तर मात्र तुमच्या स्वभावाची आणि तुमच्या मानसिकतेची सुद्धा आम्हाला भयंकर चीड येते. आणि म्हणूनच त्या एकाच जांबाज जागृत अधिव्याख्याता असलेल्या हिंदूने या दोघांच्या विरुद्ध FIR दाखल केलं. अभय मस्कारा असं त्यांचं काही नाव आहे आणि हा व्यंकण्णा चित्रकार. याच देवी देवतांनी त्याला काय असेल ती त्याच्या नियतीप्रमाणे शिक्षा व्हायची ती होईल, पण त्याला सद्बुद्धी नक्की द्यावी की याच्यापुढे त्याच्या कलेचा त्याने कोणत्याही धर्मियांच्या बाबतीत असा गैरवापर करू नये, स्वतःचं आयुष्य कमी करून घेऊ नये, कुठेतरी स्वतःचे चित्र काढणारे हात छाटले पण जाऊ शकतील अशा पद्धतीने वागू नये, अशीच सद्बुद्धी हे शंकरा, हे भोलेनाथा आणि जय कालीमाता, तुम्ही दोघांनीच त्याला अशी सद्बुद्धी द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. करणार काय शेवटी? असंघटित धर्माच्या विरुद्ध कोणीही यावं आणि कुठूनही गच्चीवरनं दगड मारावा, कोणीही गर्दी गोंगाट करावा आणि देवी देवतांच्या मूर्तींची विटंबना करावी, कोणीही महादेवाच्या पिंडीवर येऊन नको ते कारभार मंदिरात जाऊन करावेत, आणि कुणीही जाऊन घरातल्या गणपतीला सुद्धा विटंबना करावी, एखाद्या कुटुंबाने बसवलेल्या गणपतीची घरात घुसून विटंबना करण्यापर्यंत कुठल्याही धर्माच्या लोकांनी धारिष्ट्य दाखवावं. इतके आपले देवी देवता स्वस्त झालेत का? इतकी आपली आस्था कमजोर झाली? इतका आपला हा हिंदू समाज, हिंदू धर्माची माणसं जी स्वतःला फार धर्माभिमानी म्हणून घेतात, भगवा झेंडा घेऊन फिरतात, ती माणसं एवढी मनाने कमजोर आहेत की कोणीही यावं आणि त्यांच्या देवी देवतांचा अपमान करावा, इतकं धारिष्ट्य त्यांनी करावं, आणि तेही इतक्या इतका पराकोटीचा अपमान आपल्या आस्थेच्या प्रतीकांचा, तरीही आपण गप्प बसायचं? गप्प बसणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो मी. या गोष्टीच्या विरुद्ध कोणाला पेटवत नाही आहे किंवा समाजात कुठं अशांतता निर्माण करण्याची माझी भूमिका नक्कीच नाही आहे, कारण मी पण एक शोषित हिंदू आहे.
तारतम्य बाळगत या धार्मिक बाबतीत चालणारा माणूस आहे. पण मनस्वी चीड येते. जो कोणी असा हा अपमान करतोय आमच्या हिंदू धर्माच्या देवी देवतांचा, त्याला काहीतरी कडक कारवाई आणि काहीतरी कडक शासन झाल्याशिवाय मागच्या लोकांना दहशत निर्माण होणार नाही. भले कायद्याच्या चौकटीत, पण ह्याच्यामध्ये स्पीडी न्याय झाला पाहिजे. जी काय त्याची चूक झाली आहे ती चूक करण्याचं धारिष्ट्य पुन्हा कधी कुणीही दाखवलं नाही पाहिजे. याच्यासाठी काहीतरी कडक नियम, कडक कायदे जर बनवता आले तर नक्की बनवता आले पाहिजेत आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी सत्वर सुरू झाली पाहिजे. म्हणूनच आपल्या संसद भवनातल्या दोन्ही सदनांना मी विनंती करीन की या बाबतीत एक भारतीय न्यायसंहितेमध्ये काहीतरी एक कडक कायदा बनवून योग्य ती दुरुस्ती झाली पाहिजे. जर आत्ता अस्तित्वात असलेल्या कायद्याचं काहीही जर कोणाला वाटत नसेल, कोणत्याही प्रकारे त्या कायद्याची दहशत वाटत नसेल, भीती वाटत नसेल, अशी जर त्याच्यामध्ये पेनॉल्टी किंवा पनिशमेंट किरकोळ असेल तर ती कुठेतरी वाढवली गेली पाहिजे. कायद्याचा अर्थच हा आहे की त्या कायद्याचा कुठेतरी मनामध्ये लोकांच्या दहशत निर्माण व्हावी. तशी दहशत निर्माण होण्यासारखा या बाबतीत कायदा घडला पाहिजे. काही वर्षांपूर्वी M.F. हुसेन यांनी हेच धारिष्ट्य केलं होतं. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हा वेंकण्णा, तेलंगणाचा 45 वर्षीय चित्रकार, एक यशस्वी चित्रकार आणि साधं नाही आहे, बडोद्याच्या MS युनिव्हर्सिटीतनं शिक्षण घेतलेला बुद्धिमान चित्रकार, असा बुद्धी गहाण ठेवल्यागत वागतो आणि हिंदू धर्माचा सर्रास अपमान करतो, मोठा अपमान करतो, विसरता न येण्याजोगी तो अशी एक काहीतरी ॲक्ट करतोय, ही कदापिही कुठलाही हिंदू मरेपर्यंत विसरू शकत नाही. असं कृत्य करणारा हा कलाकार, या चित्रकाराला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. कमीत कमी त्याला शिक्षा व्हावी, कमीत कमी त्याच्यावर कारवाईची सुरुवात व्हावी. यासाठी तरी एक मूक जन आंदोलन करण्यास काय हरकत आहे. चला आपण सगळे मिळून एकत्र येऊया. जशी आय लव्ह मोहम्मद ही मोहीम देशभर झाली, तसा बघूयात देशभरात किती हिंदू संघटित होऊ शकतात. किती हिंदू या नावाखाली काम करणाऱ्या संघटनांना वाईट वाटतंय. किती या भारत देशाची रक्षा करण्यासाठी असलेल्या काही संघटना, त्याचे पदाधिकारी जे अगदी भाषणबाजी करतात, मी 55 वर्ष झाली, 60 वर्ष झाली मी घर सोडून फिरतोय, किती त्यांच्या मनाला पोळलं आहे, किती त्यांना यातना झाल्यात, पाहूयात आपण. चला एक आव्हान तर करूयात देशभरासाठी. आज माझ्याकडे काही बॅनर नाही आहे, पण मी या चॅनलच्याद्वारे मी आव्हान करतो, चला आपण एक मूक निदर्शन करूया कुठेतरी, एखाद्या हिंदू महासभेच्या कार्यालयाच्या समोर, एखाद्या वीर सावरकरांच्या नावाने असलेल्या हॉलमध्ये, आणि अशा पद्धतीने मग निवेदनं देऊयात त्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला, जेणेकरून हा निरोप ज्या ठिकाणी कारवाई अपेक्षित आहे तिथपर्यंत हे निवेदनांच्या प्रती पोहोचल्या पाहिजेत. आणि हा हिंदू धर्माचा एक एक नागरिकसुद्धा तो संघटित आहे, त्यालासुद्धा राग येतो, तोसुद्धा चिडतो. हा संदेश समाजाला देणं गरजेचं आहे. जर तुमचं व्यक्तिमत्व कोणीही यावं आणि कोणीही अपमान करावा अशा पद्धतीचं असेल तर वैयक्तिकरित्या मी बोलतोय, तुम्ही कोणत्या का धर्माचे असे ना, पण तुमचा स्वभाव जर इतका मिळमिळीत असेल की कोणीही यावं, कुठलाही क्षुद्र यावा, तुम्हाला 4 शिव्या देऊन निघून जावा आणि तुम्ही काहीच बोलणार नाही, तर तो स्वभाव तुम्हाला कुठेतरी बदलावा लागेल. तुमच्या स्वभावातनं काहीतरी एक आदरयुक्त भीती, दहशत निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला स्वभाव बदलावा लागतो. अदरवाईज तुमचा कचरा होतो, कचरा. त्या कुण्या एका संताला पान खाऊन 100 वेळा थुंकलं लोकांनी तरी तो 100 वेळा आंघोळीला गेला, वगैरे वगैरे. हे संस्कार झालेत आपल्यावरती काही आध्यात्मिक लेखांमधनं. पण अरे ते संस्कार कुठपर्यंत जपायचे. समोरचा जर पातळी ओलांडत असेल तर नाही ना, 100 वेळा आंघोळीला नाही जायचं. एकदा दोनदा माफ करू आपण त्या संस्कारांवरती. 3ऱ्या वेळा त्या पान खाऊन थुंकणाऱ्याचा थोबडा पान खायला उरलाच नाही पाहिजे, अशी दहशत तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. साधं मी अध्यात्मात आहे ते उदाहरण त्याच्यावरनं मी सांगतोय. वैयक्तिक उदाहरण देऊन मी मग धर्माच्या बाबतीत आपण किती दहशत निर्माण करायला पाहिजे
याचा विचार सगळ्यांनी संघटित होऊन नक्की करावा, केला पाहिजे. असे दिवस येत आहेत. आज एक व्यंकण्णा तेलंगणमधला इथे आला, तो दारिष्ट्य करतो आहे. उद्या जिथं जिथं म्हणून चित्रकार आहेत त्यांना जर कळलं काय नाही, व्यंकण्णाला 1000-5000 दंड झाला, सोडतात, काय नाही, हिंदू झोपलेले आहेत, चला आपण पण अशी जगभर प्रसिद्धी मिळते असंच काहीतरी करू, हिंदू देवी देवतांना नग्न दाखवू, चित्र काढू, शिल्प करू, त्यांच्या शिल्पांचं चित्रांचं प्रदर्शन भरवू, हा संदेश जाईल मग सगळ्या समाजामध्ये. मग जो तो उठेल, जो तो कलाकार तुमच्या हिंदू देवी देवतांना टार्गेट बनवेल. आणि मग तुम्ही काय बघत बसणार का? तुम्ही फक्त घरात बसून कोपऱ्यात बसून खेद व्यक्त करणार का? मग फक्त माझ्यासारखे व्हिडिओ बनवणार? नाही ना, फक्त एवढ्यावर थांबून उपयोग नाही आहे. आपल्याला काही पेटवापेटवी करायची नाही, आपल्याला काही कुठली दंगल करायची नाही आहे, पण निषेध नोंदवण्याचे ज्या काही आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला जे काही म्हणजे अधिकार आहेत त्या अधिकारांचा तरी वापर करू, कमीत कमी त्यासाठी तरी संघटित होऊया. पण नाही, नाही रे प्रवी, मला झोपायचं आहे. नाही रे प्रवी, कुठल्या झंझटमध्ये पडू मी? अरे माझा मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे, कसं तरी नोकरी करून मी पोट भरतो आहे, कुठं काय झंझट झाली, जेल झाली, काय करायचं? प्रवी नाही रे जमत, आपण बरं, आपण नोकरी भली, आपला आपला बिझनेस बरा, काय देणं घेणं नाही आपल्याला धर्माशी. माझ्याकडं मजबूत ताकद आहे, माझ्या अंगावर जेव्हा जोण येईल ना, मी 4 लोकांना खाऊन मग जाईन. अशी आपल्याला उत्तरं मिळतात. संघटित होण्याला बगल देण्यासाठी अनंत कारण आहेत. देशव्यापी जेव्हा आपण आंदोलन करतो एखादं, तेव्हा आपल्याकडं 250 माणसं पण जमत नाहीत. आणि आय लव्ह मोहम्मद हा नुसता फतवा एका मशिदीतनं एक एक शहरातनं देशभर जातो, तेव्हा आपल्याला करोडो लोक रस्त्यावर दिसतात. अहो, वाखाणण्यासारखं आहे धर्मप्रेम. हा गुण घ्यायचा तर घ्या, असं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, प्रत्येक हिंदूला. आत्ममग्न असलेल्या आपल्या सगळ्या हिंदूंना, सुबत्तेत लोळणाऱ्या सगळ्या हिंदूंना, जर तुमच्या या धर्माची प्रतीकं त्यांचा जर ह्यांना काही जर वचक नसेल, तर तुमचा वचक कधी बसावा ह्यांना? म्हणजे हे मानायलाच तयार नाही आहेत. हिंदूंचे जे देव आहेत, देवी देवता आहेत, त्या अस्तित्व त्यांचं नाकारतायत ते, आणि वाटेल ती टिंगलटवाळी करतायत. काही काही हिंदूसुद्धा आपल्या देवांबद्दल विचित्र बोलतात. इतक्या पराकोटीची नास्तिकता मी बघितली आहे काही हिंदूंमध्ये. अरे कशासाठी हे? तुम्ही ज्या धर्मात जन्माला आला, काही कर्तृत्व नाही तुमचं, पण तुम्ही तुमच्या आईबापांना पण शिव्या देताय. म्हणजे ज्या धर्मात जन्माला आला, ज्या आईबापांच्या पोटी आला, त्यांचा जो धर्म होता त्या धर्माला सुद्धा तुम्ही स्वतः त्या धर्माचे असून शिवीगाळ करताय. मग तुम्ही अशा वेळेस काही पेटणारच नाही. तुमच्यातला सेक्युलरिझमचा जो कळवळा आहे ना, तो कायमचा तुम्ही जतन करताय. म्हणजे तुमच्या आस्थेची जी प्रतीकं आहेत, ज्या देवी देवता आहेत, ज्यांना कधी ना कधी तुम्हाला आयुष्यात शरण जावं लागणार आहे, अगदी म्हातारपणी प्राण जायच्या आधी तुम्ही महिना, 2 महिने, 4 महिने आता उचल रे देवा असं म्हणणारी नास्तिक माणसं मी डोळ्यांनी बघितली आहेत. संकटं आली, खूप मोठी संकटं आली, सगळीकडे अंधार दिसायला लागला की आपोआप मंदिराची घंटा वाजवायचं मनात येतं. मग ते तुम्ही मानताय ना, म्हणजे तुम्ही हिंदू आहात. मग अशा वेळेस जर तुम्ही पेटून उठत नसाल, अशा वेळेस जर तुम्हाला काहीच वाईट वाटत नसेल, तर मग तुम्ही धर्मांतरण करण्याच्याच लायकीचे आहात, असाच मी शेरा मारतो. अर्थात धर्मांतरण करण्याचे जे लायकीचे नाही आहेत, जे खरोखर तनामनाने या हिंदू धर्माला खूप मानतात, अशा सगळ्या हिंदूंसाठी मी हा पेटून व्हिडिओ बनवतो आहे, असं समजलं तरी काही हरकत नाही. कारण सर्वश्रेष्ठ आपलं, ज्या आपण धर्मात जन्म घेतो त्या धर्माच्या विषयी आपल्या मनामध्ये आस्था नक्की असलीच पाहिजे, अगदी असलीच पाहिजे. स्वतःच्या आईबापांवर जेवढं तुम्ही प्रेम करता तेवढंच प्रेम तुमचं त्या आईबापांनी ज्या धर्मात जन्म घेतला, ज्या धर्मात तुम्ही जन्माला आलात, त्या धर्माच्या विषयी पण तुम्हाला आस्था पाहिजेच आहे. मी फक्त माझ्या आईवडिलांना मानतो, माझ्या आजोबांना मानतो, आजीला मानतो, माझ्या सगळ्या खानदानला मानतो, मला बाकीचं काय सांगू नका, अशी प्रवृत्ती उपयोगाची नाही आहे. तुमचे आईबाप, तुमचे आजी आजोबा त्या देवाला मानत होते ना, मग ते वेडे होते का? नाही ना. तुम्हाला ही आस्था ठेवतच जगावं लागेल.
कुठल्या मुस्लिम धर्मियाला मी सांगणार नाही आहे हिंदू देवी देवतांना नमस्कार कर म्हणून. कुठल्या ख्रिश्चन धर्मियांना मी येशू ख्रिस्त सोडून तू आमच्या देवाला मान असं सांगणार नाही आहे. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या धर्माची आस्था नक्की असते. ती फक्त हिंदूंमध्ये का कमी आहे हा माझा सवाल प्रत्येक हिंदूला आहे. जे काही कुलाब्याला घडलं ते वारंवार घडू नये म्हणून त्या व्यंकण्णा नावाच्या चित्रकाराला खूप मोठी पनिशमेंट झाली पाहिजे. कायमची दहशत बसली पाहिजे प्रत्येक अशा कलाकाराला, शिल्पकारांना, की त्यांनी कमीत कमी या हिंदू देवी देवतांच्या रूपाच्या विषयी छेडछाड केली नाही पाहिजे. त्यांचा अपमान होईल आणि हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जातील आणि त्याच्यातून कुठेतरी मोठा ज्वालामुखीचा स्फोट होऊन सामाजिक अशांततेला आमंत्रण दिलं जाईल. अशा पद्धतीने कोणत्याही कलाकारांनी वागू नये. अशी दहशत निर्माण झाली पाहिजे कायद्याची. म्हणून कायदा जर नसेल अस्तित्वात तर तसा कायदाही बनला पाहिजे. याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो आणि पुन्हा एकदा व्यंकण्णासारख्या कलाकारांचा, एम.एफ. हुसेनसारख्या कलाकारांचा, ज्यांनी आमच्या हिंदू देवी देवतांचा अपमान केला आहे, या सगळ्या कलाकारांचा निषेध व्यक्त करतो. हे देवा, हे प्रभू, तू अशा नालायक माणसांना ही कला देऊन या पृथ्वीवर पाठवलंस, ही तू पण चूक केली आहेस. असंच त्या माझ्या हिंदू देवी देवतांनासुद्धा निक्षून सांगतो मी. सद्बुद्धी द्या अशा लोकांना देवा, अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय हिंदू, जय भगवा.